जालना में धनगर आरक्षण की मांग को लेकर चल रहे अनशन को वंजारी समाज का भी खुला समर्थन मिला है। दीपक बोराडे पिछले 3 दिनों से धनगर समाज को अनुसूचित जनजाति आरक्षण देने की मांग पर अनशन पर बैठे हैं। वंजारी समाज ने सरकार को चेतावनी दी कि 24 तारीख तक कैबिनेट में निर्णय लिया जाए, वरना सरकार या तो हार मानेगी या भागेगी। अब यह आंदोलन राज्य भर में और अधिक तीव्र होता जा रहा है। जालना जिल्हा वंजारी समाजाच्या वतीने धनगर समाजाचं नेतृत्व दीपक बोराडे हे गेल्या 2 दिवसापासून उपोषणाला बसले आहेत। सकळ वंजारी समाजाच्या वतीने आणि ओबीसीच्या वतीने आम्ही त्यांना एसटी आरक्षण देण्यासाठी संपूर्ण आमच्या वतीने आम्ही पाठिंबा त्यांना दिलेला आहे आणि ह्या जिल्ह्यातले तमाम बहुजन आणि ओबीसी त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत। त्यांच्या खांद्याला खांदा लावून तुम्ही उभं राहणार 100 धनगर समाजाचा जो लढा आहे तो आता आक्रमक होत चालल्याचं चित्र आपल्याला आहे। खरं म्हणजे त्यांनाही वाटतंय हैदराबाद गॅजेटप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर गॅजेटमध्ये बंजारा धनगर वंजारी हे सुद्धा गॅजेटमध्ये आहेत। म्हणून धनगर समाजाची मागणी तर 2014 पासून म्हणजे देऊ म्हणून अशी होती देवेंद्र फडणवीसची, पण ती दिली नाही आणि आता त्यांचा लढा तीव्र झालेला आहे आणि तो सरकारने ताबडतोब त्यांना एसटी आरक्षण दिलं पाहिजे। जालना जिल्हा समस्त वंजारी समाजाच्या वतीने संघर्ष योद्धा दीपक बोराडे हा धनगर समाजाच्या एसटीमध्ये समावेश व्हावा यासाठी उपोषणाला बसलेले आहे। खरं तर धनगर समाजाचा 1947च्या गॅजेटनुसार एसटीमध्ये समावेश झालेला आहे, परंतु राज्यामध्ये त्याची अंमलबजावणी बाकी आहे। म्हणून आम्ही जालना जिल्ह्यातील संपूर्ण वंजारी समाजाने आज त्यांना पाठिंबा दिला आणि मी स्वतः सोमवारी सन्माननीय अर्जुनराव खोतकर साहेब व आम्ही देवेंद्रजी फडणवीस, एकनाथरावजी शिंदे, अजितदादा पवार यांची भेट घेऊन संपूर्ण धनगर समाजाला एसटीमध्ये समावेश करून ही अंमलबजावणी करण्यासाठी तात्काळ मंत्रिमंडळाची बैठक घ्यावी व हा अहवाल केंद्र सरकारकडे सादर करावा याबाबत पाठपुरावा करणार आहे।